नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. राजश्री शाहू विद्यालयाची मान उंचावली, समृद्धी पवारचे 100% गुणांसह घवघवीत यश. खूप छान वाटतंय का आपल्या शाळेसाठी मी काहीतरी करू इच्छितो. मतलब कळलं त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो माझा पण आणि माझ्या शाळेचा पण. आणि यामध्ये खरंच माझ्या शाळेचा खूप मोठा हात आहे. शाळेमधील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला वेळोवेळी काय करायचं याचं मार्गदर्शन केलं. आमचे क्लास टीचर टापरे सरनी सुद्धा प्रत्येक विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये खरंच एक आता सध्या खासियत आली आहे का आमचे पूर्ण एक एक वर्ग शिक्षक किंवा हर एक शिक्षक आपल्या स्टुडंटला कसं मोठं करायचं हे पाहण्याला खूप बिझी आहेत. आणि आमच्या शाळेमध्ये खूप विकाससुद्धा झालेला आहे. सदस्य आमच्या शाळेमध्ये स्टडी पॉईंट काढलेला आहे. आता सायन्स लॅब पण काढणार आहेत. आमची शाळा खूप विकसित होत चालली आहे. आणि या विकासामध्ये मला जे फायदा भेटला त्याचंच फळ म्हणून आज 100% स्कोअर केलेला आहे मी. आणि याचं मला खूपच छान वाटतं आहे की केलं आहे मी, माझ्या शाळेचं नाव रोशन केलं आहे. आणि म्हणजे माझी शाळा प्रत्येक विषयामध्ये खूप बेस्ट आहे. प्रत्येक विषयाचे बेस्ट टीचर आम्हाला इथं शिकवत आहेत. त्यांचं मार्गदर्शन भेटतं आहे. वेळोवेळी ते आम्हाला मोटिवेट करतात. आमच्या टेस्ट पण घेतात. आणि आमच्या शाळेमध्ये बिलकुल चिटिंग वगैरे असं कोणताच प्रकार नव्हता. यावेळेस तर आमचे पूर्ण पेपर हे चिटिंग मुक्त घेतले होते. याचाही आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला आहे. आणि आमच्या शाळेचा निकालही 90 म्हणजे शेकडा ॲव्हरेज निकाल हा 98.28 आहेत. म्हणजे हे खूप चांगल्या प्रगतीचं गोष्ट आहे का आमची शाळा खूप समोर चालली आहे. आणि याचा मला खूप अभिमान आहे आणि खूप छान वाटतं का मी स्कोअर केलं आहे. माझे क्लास टीचर आणि सगळे शिक्षक लोक टापळे सर आणि तिवडे सरांचे पण खूप त्यांचं श्रेय आहे. त्यांनी आमच्या शाळेचा एक नकाशाच बदलून टाकला आहे. आता खूप चांगलं केलं आहे. माझ्या परिवाराने जे नेहमी मला सपोर्ट केला आहे या सगळ्यांनाच मी हे श्रेय देऊ इच्छिते. त्यांनी वेळोवेळी मला सांगितलं का तू हे करायचं, या ठिकाणी बसून अभ्यास करायचा. तर हे सगळं श्रेय मला सकाळी मी 4ला उठायचे, 4 ते 5 अभ्यास करायचे आणि 5 ते 6 थोडं वॉर्मअप वगैरे करायचं. कारण का ॲज अ प्लेयर म्हणून मला खूप काही द्यावं लागायचं माझ्या करिअरसाठी. आणि नंतर मग 7ला ट्युशन असायचं. 7 ते 10 ट्युशन करायचे. ट्युशनमध्ये पूर्ण आणि 10 ते 10:30मध्ये डाऊट क्लास असायचा. त्यामध्ये ट्युशनमध्ये जे शिकवलं ते सगळं रिवाईज करायचं. आणि ट्युशन पण आमचं खूप छान होतं. आणि नंतर मग 10:30ला घरी यायचं. 11 वाजेपर्यंत जेवण वगैरे करायचं. 11 ते 11:30मध्ये एक रिव्हिजन करायचं का शाळेमध्ये आज काय शिकवणार आहेत याचं थोडंफार रिव्हिजन करायचं. नंतर 12ला शाळा चालू होत होती आमची. 12 ते 5:30 शाळेमध्ये. आणि शाळेमध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला कन्सेप्ट क्लिअर केल्या जायच्या. लवकरात लवकर ते कन्सेप्ट पण क्लिअर व्हायच्या. याच्यानंतर मग 5:30ला घरी आल्यावर 6 वाजता फ्रेश होऊन मग अभ्यासाला बसायचं. मग 6 ते 8 वाजेपर्यंत 2 तास अभ्यास करायचा. नंतर 8ला पूर्ण परिवार आम्ही जेवण करत होतो. जेवल्यानंतर थोडा वेळ बाहेर फिरणं आणि व्हॉलीबॉल वगैरे शूटिंग बॉल खेळणं. नंतर 8ला उठल्यावर 9ला बसायचं. आणि 9 ते मग 10:30-11 वाजेपर्यंत करायचा. असा रुटीन होता माझा. ॲज अ सीए मतलब आता सगळीकडे जास्त नीट JEE हेच चालू आहे. आणि मला या सगळ्यापेक्षा थोडं अलग करायचं होतं. आणि घरच्यांची पण इच्छा होती का CA करायचं. आणि मी जेव्हा CAचे फायदे पाहिलेत तर तेव्हा मला पण वाटलं का नाही, माझ्या आईवडिलांचं नाव रोशन करण्यासाठी, गावाचं रोशन करण्यासाठी CA खूप चांगलं आहे. आणि स्वतः आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींनी पण एका त्यांच्या स्पीचमध्ये सांगितलं आहे का प्राईम मिनिस्टरच्या सिग्नेचरपेक्षा CAची सिग्नेचर खूप इम्पॉर्टंट असते. आणि आपल्या इंडियाचं जे काही फायनान्शियल असं सगळं जे काही आहे ते फक्त CAवर अवलंबून आहे. सो आपल्या देशासाठी काहीतरी करायला आणि आपल्या घरच्यांचं नाव रोशन करण्याचं मला CA खूप आवडतं. आणि CAचा मला अभ्यास पण खूप छान करावा वाटतं. समृद्धी पवारीचा 10वीमध्ये निकाल लागलेला आहे. तिने 100% गुण घेतलेला आहे. तिचे खूप खूप अभिनंदन. खरंच आमच्या घराण्याचं नाव रोशन केलेलं आहे दीदीने आमच्या. अभिनंदन दीदी तुझं. माझी मुलगी समृद्धी पवार हिने महाराष्ट्राच्या यशामध्ये आपल्या नांदेडचं नाव महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये यशाचा तुरा रोवला आहे. आणि हिने यावर्षी 10वीमध्ये 100पैकी 100% मार्क घेतले. आणि त्याची आम्हाला सुद्धा गॅरंटी होती. आणि यासाठी यांच्या शाळेचे मुख्याध्यापक चिवडे सर, रामन सर, टापरे सर, कोताबले सर यांचे सर्वांचं सहकार्य मिळालं. आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्या पद्धतीनं आमच्या मुलीनं सुद्धा त्या मेहनत घेऊन आणि अभ्यास करून हा यश संपादन केलं. आणि तिचं सुद्धा मेहनत भरपूर आहे. त्याच्यामुळे हे यश मिळालं. त्याबद्दल तिचे अभिनंदन. राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेज वसंतनगर नांदेड येथे शैक्षणिक वर्ष 25-26 या वर्षाचा शालांत परीक्षेचा रिझल्ट आजच डिक्लेअर झालेला आहे.
त्यामध्ये शाळेचा रिझल्ट 98.24% एवढा लागलेला आहे. त्यामध्ये एकूण 228 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी विशेष प्रावीण्यानं पास झालेले विद्यार्थी 102 एवढी संख्या आहे. प्रथम श्रेणीमध्ये 70, द्वितीय श्रेणीमध्ये 39, तृतीय श्रेणीमध्ये 13 असे विद्यार्थी पास झालेले आहेत. आणि विशेष गौरवाची बाब अशी की ज्या विद्यार्थिनीनं आमच्या शाळेला पूर्ण भारतभर नावलौकिक प्राप्त करून दिलं अशी आमच्या शाळेची सुवर्णकन्या समृद्धी पवार हिनं पुन्हा एक आमच्या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तो म्हणजेच तिला शालांत परीक्षेला 100पैकी 100% गुण प्राप्त झालेले आहेत. ही आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी, मुलीसाठी, त्यांच्या पालकांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. ह्या सगळ्या रिझल्टचं श्रेय त्या आम्ही विद्यार्थ्यांना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रज्ञावंत अध्यापकांना देतो. सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं आणि शिक्षकांचं खूप खूप या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर 2 मेला आमच्याकडे कला शाखा आहे आणि कला शाखेचा सुद्धा आमचा निकाल जवळपास 77% लागलेला आहे. आणि कॉलेजला आमच्याकडे येणारे जे विद्यार्थी असतात ते आजूबाजूच्या ग्रामीण भागातून असतात. रेग्युलर नांदेड शहरातलं कॉलेज होणारं एकमेव आमचं कॉलेज आहे. रेग्युलर तासिका होतात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी विशेष प्रावीण्यानं जवळपास 10 विद्यार्थी पास झालेले आहेत. हायेस्ट मार्क्स आर्ट्समध्ये असतानासुद्धा जवळपास एका विद्यार्थिनीला, जी ग्रामीण भागातून येते, तिला 88% मार्क्स कला शाखेमध्ये आहेत. आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये तिला 98 मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजेच आम्ही 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आमचे शिक्षक खूप मेहनत घेतात, विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करतात आणि त्याचा परिणाम की हा रिझल्ट आमच्याकडं चांगला आलेला आहे. पहिल्यांदाच प्रवेश प्रक्रिया 4 मेपासून सुरू केलेली आहे. गतवर्षी जेव्हा मी मुख्याध्यापक पदाचा पदभार घेतला त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की बरेचसे विद्यार्थी अध्ययन स्तर खालावलेले आहेत. मी योगायोगाने जिल्हा गुणवत्ता कक्ष, ज्याच्या अध्यक्षा आदरणीय कावली मॅडम आहेत, ज्या जिल्हा परिषदच्या CO आहेत, आणि त्या गुणवत्ता कक्षामध्ये असल्या कारणानं त्यांची जी जिल्हाभरातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठीची धडपड आहे ते बघून मी सुद्धा माझ्या शाळेमध्ये तो अध्ययन स्तर खालावलेले विद्यार्थी निवडले. तर वाईट वाटलं ह्याचं की बरेचसे विद्यार्थी अध्ययन स्तर खालावलेले अनुभवास आले. म्हणून यावर्षी मी 5वी ते 10वीपर्यंतची जे काही प्रवेश प्रक्रिया राबवतोय त्यामध्ये विद्यार्थ्यांचा किमान अध्ययन स्तर उंचावलेला असला पाहिजे, त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे, बेरीज वजाबाकी साध्या गणितीय प्रक्रिया आहेत त्या किमान अपेक्षित आम्हाला आहेत. ह्या अनुषंगानं आम्ही ती प्रक्रिया राबवतोय. त्यासाठी 4 शिक्षकांची दर दिवशी एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्यामध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान आणि इतर भाषा असे 4ही शिक्षक त्या विद्यार्थ्यांची तोंडी, लेखी, थोडक्यात परीक्षा घेतात आणि त्या उत्तरपत्रिकेवर ते 4ही शिक्षक स्वतःची सही, नाव लिहून प्रवेश देण्यास योग्य असा सेरा मारतात. त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश देत असतो. हेतू हाच या पाठीमागचा की ग्रामीण भागातले विद्यार्थी इथं जेव्हा येतात त्यावेळेस पालकांना सुद्धा हे समजावं की नेमका आपल्या विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर काय आहे, आणि शिक्षकांना पण समजावं, आणि पालक आणि शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी हातात घालून प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. कारण आज हल्ली माझी शाळा ज्या ठिकाणी आहे त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये क्लासेस आहेत. आणि परवालाच आमची
कार्यशाळा झाली. आदरणीय कर्तव्यदक्ष जिल्हा अधिकारी कर्डिले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यावेळेस त्यांनी हेही सांगितलं की गुणात्मक शिक्षण देणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत. त्यांनी कॉपीमुक्त अभियान राबवलं. आम्ही तर 5वीपासून हे अभियान राबवतो आहे. 10वी-12वीचं आमचं परीक्षा केंद्र असतं, कॉपीमुक्त परीक्षा केंद्र म्हणून आमचा नावलौकिक आम्ही मिळवलेलाच आहे. पण त्याच धर्तीवर 10वी आणि 12वीच्याच बोर्डाच्या परीक्षेच्या धर्तीवर 5वी ते 9वीपर्यंतच्या परीक्षा आम्ही घेतलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे पेपरसुद्धा बोर्ड पॅटर्ननुसारच तपासले. एवढंच नव्हे तर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशनसुद्धा आम्ही केलेलं आहे. म्हणजेच मग त्यामध्ये असं झालं की फर्स्ट टर्मला, सेकंड टर्मला विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पडले. पालकांना आम्ही ते समजून सांगितलं, त्यांना पटवून दिलं की आपला विद्यार्थी खराखुरा किती गुण प्राप्त करतोय. मग त्या पालकांकडून ह्या बोलक्या प्रतिक्रिया अशा आल्या की हे असं बाहेर क्लासेसमध्ये होत नाही आणि तुम्ही आम्हाला सजग केलात, त्याबद्दल त्यांनी शाळेचं मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक केलं. आणि बऱ्याच वेळा आम्ही पॅरेंट्स मीटिंग घेऊन त्यांनाही समजून सांगितले की तुम्ही वारंवार शाळेमध्ये येत चला, शिक्षकांशी भेटत चला, घरी पाल्याकडं आपल्या लक्ष द्या. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करतोय. योगायोगानं यावर्षी माझी शाळा जिल्ह्यातली नव्हे तर मराठवाड्यातली पहिली शाळा असेल की ज्या शाळेमध्ये जे गव्हर्नमेंट ॲडेड शाळा आहे त्या शाळेमध्ये 150 विद्यार्थी अभ्यासाला बसतील अशी सुसज्ज अशी अभ्यासिका मी तयार केलेली आहे. आणि तेही विनामूल्य माझे विद्यार्थी त्या अभ्यासिकेचा फायदा घेतील, जे अशा कुठल्याही ग्रँटेड स्कूलला अभ्यासिका नाही. कारण येणारा मोठा लोंढा ग्रामीण भागातून आहे आणि इथं किरायानं राहतात, 2 रूममध्ये विद्यार्थी राहतात, तिथं त्यांचं व्यवस्थित अभ्यास होत नाही. म्हणून त्यांना उणीव भासू नये म्हणून शालेय परिसरामध्येच आम्ही 150 विद्यार्थी ॲट ए टाईम अभ्यासाला बसतील अशी ही आम्ही त्यांनी प्लॅनिंग केली आणि त्याचा फायदा आमचे विद्यार्थी घेत आहेत. याही पुढं या विद्यार्थ्याच्या गुणात्मक विकासासाठी जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहोत. या कामी मराठवाडा शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव कदम सर, सचिव सोनवणे साहेब, कोषाध्यक्ष पावडे साहेब, उपाध्यक्ष थेटे सर व इतर सर्व पदाधिकारी आम्हाला अनमोल मार्गदर्शन करतात. ज्या काही निधी लागतात ते निधी प्रोव्हाइड करतात. विद्यार्थ्यांना सगळ्या भौतिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, गुणात्मक शिक्षण मिळावं यासाठी आम्ही सगळे शिक्षक प्रयत्नशील असतो आणि त्यामुळं बऱ्यापैकी पालकांचाही चांगला प्रतिसाद आहे. उत्तरोत्तर अशीच गुणात्मक प्रगती करण्याचा आमचा मानस आहे. योगायोगानं तुम्ही म्हणला तसं 10वी आणि 12वीला सुद्धा जे गुणानुक्रमे शाळेमध्ये प्रथम आले आहेत त्या मुलीच आहेत आणि कुठेही जर बघितलं तर मुलींचाच डंका जास्त आहे. आणि जे देशाचा ट्रेंड आहे, जे राज्याचा ट्रेंड आहे तेच माझ्या शाळेचा ट्रेंड आहे. आणि गुणवत्तेच्या बाबतीमध्ये मुलांपेक्षा सगळीकडंच मुलीच बाजी मारतायत आणि हे सकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहायला पाहिजे. आणि कार्यक्षमतेच्या बाबतीमध्ये मुली कुठेही कमी नाहीत आणि अशा गुणवान मुलीच्या हाती जर उद्याला कुठलेही कार्य आपण दिलं तर ते अतिशय प्रामाणिकपणे काम करू शकतात. समाजासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की मुली शिक्षण घेऊन गुणवत्ता सिद्ध करतायत. हे समाजासाठी भूषणावह गोष्ट आहे आणि आम्हाला त्याचा खूप आनंद आहे.